तर माझ्या आदरणीय मित्रांनो, आपल्याला आपले आडनाव कोणी आणि ते आपल्याला कसे मिळाले याचा विचार तुम्ही कधी केला का? जर तुमच्या मनामध्ये पण माझ्यासारखे असेच अतिरंगी हिस्ट्रिकल विचार येत असतील तर आपले विचार जुळलेच की मग, बरोबर ना? तर माझ्या आदरणीय मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आपल्या नावाच्या मागे आपल्याला हे आडनाव कसे लागले ते पाहणार आहोत. तुम्हाला आडनाव कोणी दिलं, काय दिलं आणि केव्हा दिलं हे तुमच्या कुटुंबाच्या, समाजाच्या आणि प्रदेशावर अवलंबून असते. आडनावाचा उगम नेमका कधी झाला, कसा झाला याचा निश्चित काळ सांगणं कठीण आहे, परंतु समाजाच्या वाढीसोबत आणि ओळख पटवण्याच्या गरजेने आडनाव वापरणं सुरू झालं. प्राचीन काळात जेव्हा लोक वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक होऊ लागले आणि तेव्हा एका नावाचे अनेक लोक असोसिएशनचं नाव जोडून त्याची ओळख करण्यात येत होती. महाराष्ट्रात आणि भारताच्या इतर भागात आडनावाची परंपरा विविध समाजामध्ये वेगवेगळी आहे. काही आडनाव व्यवसायावरून पडली, जसे की सुतार, कुलकर्णी, जोशी इत्यादी आडनावे. काही आडनाव कुळ, गोत्र किंवा जातीवरून मिळाली, तर काही आडनाव गाव किंवा प्रदेशाशी निगडीत असतात, जसे की पाटील, देशमुख, चव्हाण वगैरे वगैरे. तर माझ्या आदरणीय मित्रांनो, आपल्याला हे आडनाव निश्चितपणे सांगणं अवघड आहे, कारण ही परंपरा हजारो वर्षापूर्वीपासून चालत आलेली आहे. तुमचं आडनाव कोणत्या प्रकारचं आहे यावरून त्याचा उगम आणि इतिहास कसा असेल त्याचा अंदाज करता येऊ शकतो. तर माझ्या आदरणीय मित्रांनो, या प्रकारे आपले आडनाव आपल्याला देण्यात आले.